हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंथनला सोडायला निघाली आहे मी स्कूलमध्ये. खूप गरमी वाढलेली आहे आणि म्हणजे एवढी तोंडाला झळ लागते ना उन्हाची, डोकं पण त्यामुळे खूप दुखते. त्याच्यामुळे मी हे आता मस्त बांधलेले, ऊन पण खूप आहे बाहेर. तर मी निघाली आता स्कूलमध्ये जायला. मंथनचा लास्ट पेपर आहे. होय, आज कोणता पेपर आहे? इंग्लिश लास्ट पेपर. नंतर सुट्ट्या, हॉलिडे. तर जस्ट स्कूलवरून आला. काय करतोय बाळा? माझ्या फ्रेंडनी मला इकडे कसं दिवा गिफ्ट दिलाय दिवाळीसाठी. वाव, व्हेरी नाईस. मस्त रे. वाव, हे पण भारी केलं होतं बाळाने. पॅकिंग छान करून दिलं होतं बघ. मस्त किती पॅकिंग छान केलं होतं. काय नाव त्याचं? ती सानवी. सानवी? कोण सानवी? ही सानवी? सानवी ना, लावण्याची फ्रेंड. वा वा, व्हेरी नाईस. मस्त बनवला बाळा, छान बनवलं तिने. थँक्यू बोला नंतर तिला. थँक्यू फॉर दिस लिटिल गिफ्ट फॉर दिवाळी. मंथन स्कूलवरून आला. आता आम्ही निघालोत मंथनची शॉपिंग करायला. मंथनचा आहे बड्डे. मंथनची आता दिवाळीची पण शॉपिंग करायची आणि काय बड्डेची पण. काय घेणार आहे तू बाळा? बड्डेला कपडे आणि दिवाळीसाठी फटाके. आणि पप्पा काय काय देणार आहे? नथिंग. चल, मंथनची शॉपिंग बघूया आपण काय काय शॉपिंग करतोय. आज माझं सरळ डोकं दुखते, मला चष्मा लावलाय खूप दिवसांनी. आणि आज आहे वसुबारस. तर जाऊन मला संध्याकाळी परत बत्ती पण लावायची. त्याच्यामुळे आम्ही लवकर बाहेर निघालोत. मंथनच्या स्कूलमधून आला, चहा नाश्ता झाला आणि आता निघालोत आम्ही मंथनची शॉपिंग करायला. तर बोलते थोड्या वेळात. तर मंथनचे कपडे घेण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो शॉपमध्ये. तर काय कपडे घेतोय ते बघू. मुलींची कशी व्हरायटी खूप असते. तर मुलांना कसं शर्ट पॅन्ट नाही तर टी शर्ट नाही तर जीन्स, हे असंच एवढं असतं. तर त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही आम्हाला. मंथनची फायनली शॉपिंग झालेली आहे. हा बाळा. हो, आता फक्त फटाके नंतर झालं. काय घ्यायचंय? फटाके, फायर क्रॅकर. तर इकडे पोचलो आम्ही फटाके घ्यायला. मला बोलत होता की मम्मा मला फटाकेच घेऊन दे, मला कपड्यांची काही शॉपिंग नको, तरी पण बड्डेचे पण कपडे नको किंवा मला दिवाळीचे पण नको. तर दिवाळीची तर काय आता शॉपिंग झाली, बड्डेची पण झालेली आहे. तर आता फटाके त्याला काय जे जे पाहिजे असेल तर ते सगळं घेऊन देणार. त्यानंतर मग घरी पण जाणार आहे, बाकीचं सगळं आवरायचं आहे. आज आहे वसुबारस, तर तिकडे जाऊन सगळी तयारी पण करायची. तर घरी जाते नंतर बोलते. मला खुश. फटाक्यांची शॉपिंग झाली. चला आता बस झालं ना. कपडे झाले, फटाके झाले. प्रदूषण. तर इकडे येऊन सगळं आता आवरलं, तोरण वगैरे लावून घेतलं. त्यानंतर सुंदर अशी मस्त रांगोळी पण काढलेली, तुम्हाला दाखवते. ही बघा, वसुबारस म्हणजे काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. छोटे छोटे मस्त असे आकाश कंदील. त्यानंतर ही अशी रांगोळी काढलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे मस्त आता दिवे लावण्याची वेळ झाली, तर दिवे पण लावणार. त्याआधी पूजा मांडणी करून घेऊया. तर इथे मी मंथनला बोलली आज तू पूजा मांडणी कर, कारण की काही कारणास्तव मी त्याला बोलली की आज जे काय असेल तर ते पूजेची मांडणी तू करायची. आणि मुलांना पण कसं हे सगळे आपले जे हे असतात ना सणवार, तर त्यांची माहिती दिली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी त्याला बोलली ठीक आहे, तू आज वसुबारस आहे, आज पहिला आपल्या घरी दिवा लागणार. तर त्या म्हणजे दिवाळी आजपासूनच सुरुवात होते. तर त्यामुळे त्याला म्हटलं की तू आज गाय आणि वासराची पूजा करायची, कशी मांडणी करायची तर ते मी तुला दाखवते. येताना सगळं मंगेश साहित्य जे लागणार होतं ते सगळं घेऊन आले. दिवाळीच्या सुरुवातीलाच येणाऱ्या वसुबारस हा सण आश्विन महिन्यातला वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असे म्हणतात. आणि आज एकादशी पण आहे. या दिवशी गोंधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस
5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची देखील पूजा करतात. तर आपल्याकडे काय म्हणजे कसं आता इकडे कसं जास्त काय असं गाय वासरू बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याकडे जी मूर्ती आहे तर त्याची पूजा करून घेणार आहे. तर इथे पहिल्यांदा आधी गणपतींची स्थापना केलेली आहे. कोणतंही कार्य शुभ कार्य करत असेल तर आपण गणपतीची स्थापना करतो. त्यानंतर मग इथे श्रीकृष्णांची पण पूजा केलेली आहे. तर इथे गायची पूजा करून घेणार. मंथनला मी जसं जसं सांगत होती तसं तो पूजा करत होता. तर आपण आपल्या संस्कृती जपण्यासाठी मुलांना सांगायचं, म्हणजे जे आपल्या रूढी परंपरा आहेत तर त्या आपण मुलांना आपल्या सांगितल्या पाहिजेत की हे असं करायचं. सणवारा कोणत्या सणाला काय करतात कोणत्या नाही. तर ह्या दिवशी सगळं असं हे आज मंथन पूजा करणार. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढतात. म्हणजे रांगोळी तर मी काढलेली आधी, रांगोळी काढून घेतली. त्यानंतर आता बत्ती दिवा पण लावतायत. एका साईडला मंगेश दिवा लावून घेतात. त्यानंतर मंथन इकडे पूजा करतायत. तर मी त्याला सांगत होते की कशी कशी पूजेची मांडणी करायची. तर असं आज मंथनने पूजा केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आज काय लोक की नाही म्हणजे या दिवशी उपवास पण करतात. त्यानंतर गहू आणि मूग खात नाहीत आजच्या दिवशी. तर स्त्रिया बाजरीची भाकरीने ज्वारीची शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. तर काय जण उपवास करतात आजच्या दिवशी. तर माझा काय उपवास नव्हता. तर इथे मस्तपैकी अशी पूजा संपन्न झालेली आहे. तर मंथनने केलेली छोटीशी अशी पूजा, गायवासराची पूजा, वसुबारस. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इकडे आता दिवाळीची तयारी चालवली आहे. लाइटिंग चालू आहे. मंथन शेठ हेल्प करतायत. तर अशा पद्धतीने मंथनची इथे मस्तपैकी पूजा झालेली आहे. हॅपी दिवाळी सर्वांना. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.